गगनबावडा तालुक्यातील लोंघे गावातील विद्यामंदिर शाळा सध्या शिक्षक कपात आणि प्रशासकीय दुर्लक्षामुळे चर्चेत आली आहे। शाळेच्या पटसंख्येचा घोळ आणि प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी थेट परीक्षेच्या पहिल्याच दिवशी शाळेला कुलूप लावत आंदोलनाचा मार्ग अवलंबला। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2 वर्षांपासून शाळेसाठी अतिरिक्त शिक्षकांची मागणी ग्रामस्थांकडून सातत्याने करण्यात येत होती। 2024 मध्ये प्रशासकीय प्रक्रियेदरम्यान टायपिंग मिस्टेकमुळे पहिलीच्या वर्गाची पटसंख्या 0 दाखवली गेली। ही चूक वेळेत दुरुस्त न झाल्याने पुढील सर्व प्रक्रिया त्याच चुकीच्या माहितीवर आधारित सुरू राहिली। परिणामी 93 विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या असतानाही शाळेतील एक शिक्षक अतिरिक्त ठरवण्यात आला। सध्या शाळेत 1ली ते 7वी पर्यंत शिक्षण दिलं जातं, मात्र शिक्षक अपुरे असल्यामुळे 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवून शिक्षण दिलं जात असल्याचं गंभीर चित्र समोर आलं आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणावर परिणाम होत असल्याची नाराजी पालकांनी व्यक्त केली। या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी एकजूट दाखवत आंदोलन छेडलं। विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी प्रशासनालाही याची दखल घ्यावी लागली। गट शिक्षण अधिकारी यांनी तात्काळ भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला आणि तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं। मंदिर लोंघे या शाळेमध्ये शिक्षक पाहिजे यासाठी सर्व ग्रामस्थ सन्माननीय सोनाली पाटील मॅडम, सन्माननीय सभापती मॅडम उपस्थित आहेत। 2023-24ची संच मान्यता ही ऑटो जनरेट होती आणि त्या संच मान्यतेतील विद्यार्थी संख्येवर शाळेला शिक्षक उपलब्ध होत असतात। तर त्या संच मान्यतेतील जी काही त्रुटी आहे त्यामुळे ग्रामस्थांना वाटतंय आपला 5वा शिक्षक जातोय, तर आम्ही इथं तात्पुरता तालुक्यातून एखादा शिक्षक देण्याची व्यवस्था करतोय। विद्यार्थ्यांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, शालेय नुकसान होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे। आणि आदरणीय सोनाली मॅडम, सभापती मॅडम, सर्व पदाधिकारी, अमर कांबळे साहेब यांच्या माध्यमातून सर्वच जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्यांनी जो काही पुढाकार घेतला आहे त्या अनुषंगानं पालकांनी विद्यार्थ्यांना आता परीक्षेला बसवलेलं सुद्धा आहे। ही त्रुटी दूर करण्यासाठी शासन पातळीवर आम्ही प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांच्या मार्फत नक्की प्रयत्न करत आहोत। त्यानंतर ग्रामस्थांनी शाळेचं कुलूप काढून शाळा पुन्हा सुरू केली। ग्रामीण भागातील शासकीय शाळांवर विद्यार्थी घट, अपुरे शिक्षक आणि कडक नियमांचा मोठा परिणाम होत आहे। त्यामुळे शासनानं धोरणांमध्ये शिथिलता आणून शाळांना आवश्यक सुविधा आणि शिक्षक उपलब्ध करून देणे गरजेचं आहे। अन्यथा अशा प्रकारचं आंदोलन राज्यभर उभारण्याची शक्यता नाकारता येत नाही।